पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। मुलाचे वडील विशाल अग्रवाल यालाही पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। ब्लॅक बारमध्ये पोलीस पंचनामा करण्याची शक्यता आहे। डॉक्टर अजय तावरेंना अधीक्षक पदासाठी शिफारस पत्र देण्यावरून आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले। लोकप्रतिनिधी असल्यानं अनेक जण माझ्याकडे शिफारस पत्र घेण्यासाठी येत असतात असं टिंगरे यांनी म्हटलंय। मैत्रिणीसोबत बोलणाऱ्या तरुणाला कारनं चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पिंपरीच्या शंकर चौधरी चौकात ही घटना घडली आहे। या घटनेत निलेश शिंदे नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी सुशील काळे या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। तो दारूच्या नशेत असल्याचं उघड झालंय। संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे। पैठण तालुक्यातील ढोरकीन लहुगाव रोडवर भरधाव कारनं एका दुचाकीला धडक दिली। या दुर्घटनेत दुचाकीवरील दोघं गंभीर जखमी झाले। अपघातानंतर कार चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन केला। मात्र कारचा टायर फुटल्यानं गाडी जागीच थांबली। रत्नागिरीच्या दापोली बस डेपोमध्ये डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेक बस गाड्या डेपोतच अडकून पडल्यात। लांब पल्ल्याच्या गाड्यांना याचा मोठा फटका बसलाय। ऐन पर्यटनाच्या हंगामात एसटी डेपोत डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। कोकण रेल्वेवर 31 मे रोजी ब्लॉक घेतला जाणार आहे। रत्नागिरी ते वैभववाडी रोड दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार आहे। मुंबईतील चेंबूर मानखुर्द परिसरात 29 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वाशी नाक्यावरील जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे।